हो, ही आहे खमंग आणि स्वादिष्ट महाराष्ट्राची स्पेशल कोथिंबीर वडी. दिसायला जितकी खमंग आणि कुरकुरीत आहे, तितकीच खायला सुद्धा स्वादिष्ट आहे. तर चला आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत. तर सकाळी उठल्या उठल्या शेतामध्ये गेले तर बघितले कोथिंबीर खूप सारी शेतामध्ये खूप कोथिंबीर आली होती. मग माझा भाऊ म्हणला, "इतकी सारी कोथिंबीर आली मग एक वेळेस तर कोथिंबीर वडी बनलीच पाहिजे." मग सकाळी सकाळी जाऊन फटाफट कोथिंबीर घेतलेली आहे. खूप सारी कोथिंबीर कलेक्ट केलेली आहे. तर कोथिंबीरला काय झाले माहिती नाही, पिवळी पडत आहे आणि हिरवी कमी आहे. तर मग मी चांगली कोथिंबीर बघून उपटून घेतलेली आहे. कोथिंबीर वडी ही मध्ये जास्त कोथिंबीरचा वापर असतो. त्यामुळे कोथिंबीर आपण जास्त घेणार आहोत इथं. तुम्ही बघू शकता एक पेंडी अशी मी हातात बसेल इतकी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मी निघाले आहे घराकडे आणि बघू शकता इथं आपलं घरासमोरचं वातावरण किती छान आहे. आणि कोथिंबीर मी ठेवून नंतर मिरची तोडायला आले. मिरची घेतली आहे. आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे कोथिंबीर वडीमध्ये, म्हणजे त्याने एक मस्त स्पायसी टेस्ट येणार आहे. आणि इथं घेतलेली आहे मिरची. मिरची काही जास्त आपल्याला लागणार नाही, थोडीशीच घेतलेली आहे. बघू शकता इथं. चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया कोथिंबीर. त्या अगोदर तुम्हाला दाखवते हे आमचं गुलाबाचं झाड. बघू शकता ती फुलं किती लागलेली आहेत. त्याला पांढरं गुलाबाचं झाड आहे हे, आणि याला खूप सारे फुलं लागतात. आणि हे झाड कसं लावलं आहे आणि हे तुम्ही म्हणाल कलम वगैरे आहे, नाही, हे आपलं गावरानच झाड आहे. फक्त याला लावण्याची पद्धत आणि याची केअर करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे त्याला इतकी सारी फुलं लागली आहेत. तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत जिरे आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि छान हे दळून घ्यायचं आहे. मिरची आणि जिरे एकदम छान बारीक दळून घ्यायचे आहेत. आणि यामध्येच लसूणसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा सेपरेटली लसूण तुम्ही वाटू शकता. तर बघा इथं कोथिंबीर सगळे मी नीट केलेली आहेत आणि कट करून घेतलेली आहे. छान बारीक अशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहेत. जास्त काड्या कोथिंबीरीच्या यूज करायच्या नाहीत इथं. आणि सगळे पानं कट करून घ्यायचे आहेत. आणि नंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ, बेसन घ्यायचं आहे इथं आपल्याला. त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि टाकायचे आहे खूप सारी कोथिंबीर. जास्त कोथिंबीर इथे यूज करायची आहे. आपल्या डिशचं नावच आहे कोथिंबीर वडी. मग डाळीचं पीठ घातल्यानंतर कोथिंबीर घालून झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरचीचं जे वाटण तयार केलं होतं आपण, ते टाकायचं आहे. तुम्ही जेवढं तिखट खाता त्याप्रमाणे ते टाकायचं आहे. आणि टाकायचं आहे इथं ओवा, हातावरती क्रश करून टाकायचा आहे. आणि इथं टाकायचा आहे लसूण टाकायचा आहे. खूप सारा लसूण इथं यूज करायचा आहे. आणि छान हे सगळं एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये तेलसुद्धा टाकायचं आहे. तेल टाकून छान असं हे सगळं पीठ आणि कोथिंबीर वगैरे सगळं लसूण वगैरे मिक्स झाला पाहिजे, असं मिक्स छान करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं. आणि आता इथं मी तेलसुद्धा टाकलेलं आहे. आणि पाणी इथं थोडं थोडंच यूज करायचं आहे, कारण पाणी जास्त पातळ आपल्याला हे पीठ करायचं नाही. जसं की भज्याचं पीठ असतं तसं आपल्याला करायचं नाही. तर इथं आपण घट्ट असा पीठ हे आपलं तिंबून घ्यायचं आहे आणि थोडं ढिल्लं ठेवायचं आहे. जास्तसुद्धा घट्ट तिंबायचं नाही. आणि ज्या भांड्यात आपण हे बेक करणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता इथं आपल्याकडे स्टीमर नाही, त्यामुळे आपण जुगाडू स्टीमरमध्ये हे स्टीम करणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मी एका डब्यामध्ये हे सेट केलेलं आहे पीठ आपलं कोथिंबीर वडीचं. आणि आता स्टीमर तयार करणार आहोत आपण. त्यासाठी आपण आता घेतलेलं आहे एक मोठं पातेलं आणि ते ठेवलं आहे गॅसवरती. आणि त्यामध्ये आता आपण एक वाटी ठेवणार आहोत आणि पाणी टाकणार आहोत. आणि त्या वाटीवरती आपलं जे पीठ तयार झालेलं आहे कोथिंबीर वडीचं, ते ठेवायचं आहे. तर बघू शकता इथं जास्तसुद्धा पाणी यूज करायचं नाही. जास्त पाणी जर यूज केलं तर ते सर्व पाणी जे आहे ते कोथिंबीर वडीवरती येऊन बसणार आहे. त्यामुळे इथं थोडंसंच पाणी यूज करायचं आहे. आणि त्यामध्ये वाटी ठेवायची आहे अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता इथं मी पालती वाटी ठेवली होती, परंतु ती बसत नव्हती, त्यामुळे मी सव्वाशी वाटी ठेवली आहे. त्यामध्ये सुद्धा पाणी भरलं आहे, जेणेकरून ते एका जागी बसेल. आणि त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे जो डब्बा ज्यामध्ये आपण पीठ टाकलेलं आहे तो डब्बा ठेवायचा आहे. आणि छान असं
ह्याला वाफेवरती शिजू द्यायचं आहे. तर यावरती वाफ जाऊ नये म्हणून जड काही वस्तू ठेवू शकता. इथं मी तवा ठेवलेला आहे. तव्यावरती आणखीन काही जड वस्तू ठेवू शकता. परंतु हे मी जुगाड केलं होतं ते काही त्यामुळे यावरती पाणीच येत होतं. त्यामुळे हे मी जाळीचं टोपलं ठेवलं वरती नंतर आणि नंतर त्यामध्ये डबा ठेवला. काय होत होतं, या डब्यामध्ये पाणी जात होतं. त्यामुळे मी असं केलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही इथं आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आणि इथं आपण चेक करणार आहोत बतई मग त्यामध्ये घातल्यानंतर इथं बघू शकता बतईला थोडंही पीठ लागत नाही, म्हणजे आपली कोथिंबीर वडी तयार आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपण काढलेली आहे कोथिंबीर वडी. तर किती छान ही शिजली आहे आणि वास तर इतका छान येत आहे. आता इतकंच आपलं काम संपलं का? नाही, आणखीन याचं आता मेन काम येणार आहे, ते म्हणजे कोथिंबीर वडी फ्राय करणं. तर कोथिंबीर वडीला फ्राय करण्याअगोदर आपल्याला क्यूब आकारामध्ये सगळ्या वडे कट करून घ्यायच्या आहेत. आणि जर बतईला चिटकत असेल पीठ, कोथिंबीरच्या काड्यामुळे तसं होतं, तर त्याला तेल लावून घ्यायचं आणि छान असं कट करायचं. बतईला तेल लावल्यामुळे बतईला ते चिटकत पण नाही. मग हे आपण अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत. जास्त जाड वड्या ठेवायच्या नाही, जेणेकरून आतमध्ये त्याला कुरकुरा पण येणार नाही. अशा पातळच वड्या करायच्या आहेत. आणि इथं पहिल्यांदा मी कुरडी पापडी सगळं तळून घेतलं होतं. नंतर त्याच तेलात आता इथं आपण कोथिंबीर वडी तळायची आहे. तर आता बघू शकता तुम्ही इथं पहिल्यांदा लो फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा आणि नंतर शेवटी वाढवायचं आहे, जेणेकरून आतपर्यंत तुमची कोथिंबीर वडी तळली जाणार आहे आणि आतपर्यंत ती क्रिस्पी होणार आहे. मग तुम्ही बघू शकता इथं आपली कोथिंबीर वडी लाल असा कलर येत आहे, तिला खमंग असा वास सुद्धा येत आहे. एकदा अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर वडी नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर, सबस्क्राईब, लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. बघा इथं आता आपली कोथिंबीर वडीला किती छान असा कलर आलेला आहे आणि दिसायलाच इतकी खमंग दिसत आहे. खायला तर खूपच टेस्टी आहे. तर एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ट्राय केली की नाही आणि माझी कोथिंबीर वडी कशी बनली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.